हॅलो, नमस्कार. MPSC कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण जी काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आपण बघत आहोत, त्या अंतर्गत 2018 ते 2023च्या दरम्यान पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले ते आपण विषयानुसार आपण प्रत्येक विषयाचा सविस्तर अध्ययन विश्लेषण आपण करतो आहोत. ओके, आता या व्हिडिओत आपण 2018 ते 2023च्या दरम्यान जे काही पूर्वपरीक्षेत राज्यशास्त्र या अंतर्गत जे प्रश्न आयोगाने विचारलेले होते ते सविस्तर आपण विश्लेषण केल्याच्या नंतर आणि त्या संदर्भाने व्हिडिओ देखील आपण त्या व्हिडिओची प्लेलिस्ट देखील आपण ते प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या प्रश्नांचं अध्ययन करून या ठिकाणी बेस्ट स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपण बनवत आहोत. एकंदरीत स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. याआधी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज याच पद्धतीने आपण 2013 ते 2023च्या दरम्यान आयोगाने प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या वर्षात प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस करून त्या विषयासाठी आपण आपली एकंदरीत परीक्षा पद्धती, अभ्यास पद्धती कशी असायला हवी, एकंदरीत स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असायला हवी त्या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपण राज्यशास्त्र कंबाईनच्या दृष्टीने आपली स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असायला हवी ते आपण बघत आहोत. ओके, एकंदरीत राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल की कंबाईन पूर्वपरीक्षा असेल सध्या पुढे गेलेली आहे. ओके, अजूनही म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे 16 एप्रिलला देखील 16 एप्रिल 2024च्या दिवशी आतापर्यंत ते डिसाईड म्हणजे कधी होणार, काय होणार याबद्दल सध्या संभ्रम आहे. ओके, ते आयोगाने आतापर्यंत परीक्षा डिक्लेअर केलेली नाही. त्यामुळे आपल्या टू द पॉईंट जर आपल्या परीक्षा डिक्लेअर किंवा परीक्षेची जी डेट आल्याच्या नंतर ते आपण स्पेसिफिक आपला जो अभ्यास आहे तो सविस्तर व्हायला पाहिजे, या दृष्टीने आपला एकंदरीत अभ्यासाचा अप्रोच असायला हवा. त्या अनुषंगाने हे जे काही स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे ते अतिशय हेल्पफुल ठरणार आहेत. ओके, सो बघूयात कंबाईन पूर्वपरीक्षा 2024साठी राज्यशास्त्राची एकंदरीत स्ट्रॅटेजी कशी असायला हवी. ओके, सो या ठिकाणी आता जे काही आपण सुरुवातीला सिलेबस बघू, आपला सिलेबस जे काही कंबाईन पूर्वपरीक्षेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे या विषयासाठी. ओके, सो 2018मध्ये जे काही पहिल्यांदा ASO, PSI, STI संदर्भात जी काही पूर्वपरीक्षा कंबाईन घेण्यात आली त्या अनुषंगाने सिलेबसमध्ये काय मेन्शन केलेलं होतं, तर नागरिकशास्त्र हा जो काही शब्द आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन केल्याचे दिसून येतो. ओके, सो त्या सिलेबसमध्ये नागरिकशास्त्र असा शब्द प्रयोग करण्यात आलेला होता आणि यात भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, त्यानंतर राज्य व्यवस्थापन म्हणजे प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन प्रशासन अशा पद्धतीने बस एवढंच या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं. ओके, मात्र 2023 पासून जी काही कंबाईन पूर्वपरीक्षा घेतली जाते ज्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप बी हे सविस्तर कंबाईन पूर्वपरीक्षा घेतली जाते, तर त्या पूर्वपरीक्षेसाठी केवळ राज्यशास्त्र असाच एक शब्दप्रयोग केले गेलेला आहे आणि जो काही राज्यशास्त्र अंतर्गत प्रश्न विचारण्याचा जो आवाका आहे तो अतिशय वाढल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या राज्यशास्त्रामध्ये कोणते टॉपिक असतील, काय आहेत त्या संदर्भाने कुठलीही तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेली नाही. ओके, स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही, फक्त आपल्याला प्रश्नांवरून आपल्याला ते टॉपिक फाइंड आउट करायचे आहे आणि तेच आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, आता सुरुवातीला 2018 ते 2023च्या दरम्यान आपल्याला कंबाईन पूर्वपरीक्षेत या विषयाअंतर्गत 10 प्रश्न विचारले जात होते. मात्र 2023मध्ये आपल्याला 15 प्रश्न या विषयावर म्हणजे राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, एकंदरीतच जे काही राज्यशास्त्र या विषयाचे जे काही वेटेज आहे ते आपल्याला वाढल्याचे दिसून येतो. कंबाईन पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईन मुख्य परीक्षेमध्ये देखील 15 प्रश्न यावर विचारले जातात. जे बाकीचे विषय आहेत ज्यामध्ये अर्थशास्त्र आहे, इतिहास आहे, यांच्या प्रश्नांची जी काही जे काही वेटेज आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. ओके, 10-10च विचारले जातो आहे. ओके, मुख्य परीक्षेमध्ये असतील किंवा आपल्या पूर्वपरीक्षेत असतील, मात्र या राज्यशास्त्र विषयाला तितकंच महत्त्व किंवा वेटेज आपल्याला वाढल्याचे दिसून येतं. ओके, सो बघूयात कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणते जे प्रकरण आहेत ते महत्त्वाचे आहेत. ओके, आता जर या ठिकाणी तुम्हाला ही जी काही PDF आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल मिळून जाईल. ओके, सो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे डाउनलोड करू शकता आणि त्या पद्धतीने कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ते तुम्ही बघू शकता. आता जे काही कंबाईनमध्ये जो महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये पंचायत राज आणि पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे जे काही 3 टॉपिक आहेत ते तुम्ही सविस्तर करून ठेवा टू द पॉईंट. आणि जे काही
महत्त्वाचे जे बदल झालेले असतील, ज्यामध्ये आता सरपंचाची थेट निवड वगैरे पद्धती कशा पद्धतीने होते, त्या संदर्भाने माहिती आपल्याला सविस्तर माहिती असायला हवी. ओके. त्यानंतर 7वी अनुसूची अंतर्गत जे काही केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची आहे, त्या सूच्यांमध्ये कोणकोणते विषय आहेत, त्या विषयावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. ते आपण बघितलेलं आहे, पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज करत होतो त्यानुसार. ओके. त्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजमध्ये. त्यानंतर आहे घटनात्मक संस्था. घटनात्मक संस्थामध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोग असेल, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग, त्या संदर्भाने विचारला जातो. उच्च न्यायालय. त्यानंतर मूलभूत हक्क संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. एकंदरीत 2018मध्ये जे प्रश्न आहेत ते आपण बघतो आहोत. महाराष्ट्राच्या विधिमंडळासंदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. संविधानातील जी काही भाषा आहे त्या संदर्भात. पंचायत राजमध्ये महानगर क्षेत्र नियोजन समिती आणि लोकसभेसंदर्भाने लोकसभेतील एसटी कॅटेगरी राखीव जागा किती आहे त्या संदर्भाने विचारल्याचे दिसून येतो. 2019मध्ये तुम्ही बघू शकता पंचायत राजवर भरपूर प्रश्न विचारल्याचे दिसून येतो आहे. बलवंतराय मेहता समितीवर विचारलेला होता. ग्रामपंचायतीची जे काही सरपंचाची थेट निवड त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न दिसून येतो. त्यानंतर संविधानाचे जे काही महत्त्वाचे कलम आहे त्या संदर्भाने बिगर घटनात्मक संस्था. ओके. या संदर्भाने नीती आयोगावर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येत आहे. उच्च न्यायालयावर परत प्रश्न विचारलेला आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. त्यानंतर मूलभूत कर्तव्यावर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. राज्यपाल. संविधानाचे जे काही वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये लोकशाही, न्यायव्यवस्था, त्यानंतर आहे प्रजासत्ताक, हे जे काही वैशिष्ट्य आहे त्या संदर्भाने कोणत्या व्यक्तीने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, तर क्रिटिसाइज केलेलं आहे, तर कशा पद्धतीने क्रिटिसाइज केलेलं आहे ते देखील स्टेटमेंट बेस्ड आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. ओके. 7वी अनुसूची. परत त्या अनुसूचीमध्ये जे काही केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची आहे त्या अंतर्गत येणारे जे वेगवेगळे विषय आहेत त्या संदर्भाने आपल्याला दिसून येतो. 2020मध्ये संविधान निर्मिती प्रास्ताविकेवर प्रश्न विचारलेला आहे. संघराज्य पद्धती, संविधानिक वैशिष्ट्ये संदर्भाने. पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, सरपंच, ग्राम व्यवस्थापनमध्ये ग्रामपंचायत संदर्भाने, ग्रामसभा त्या संदर्भाने, केंद्र राज्य संबंधावर प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके. सो 2021मध्ये राज्याचा महाधिवक्ता, त्यानंतर पंचायत राजमध्ये परत ग्रामपंचायत, पंचायत समिती, ग्रामविकास समितीवर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर राज्य विधिमंडळामध्ये अर्थविधेयक संदर्भाने, केंद्र राज्य संबंधावर परत प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतं. उच्च न्यायालयासंदर्भात प्रश्न आहे. संविधान निर्मिती संदर्भाने समितीच्या जे काही वेगवेगळे अध्यक्ष आहेत त्या संदर्भाने प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर 2021मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता ग्रामपंचायत. ओके. सो हे जे ग्रामपंचायत किंवा जे काही पंचायत राज आहे त्यामध्ये ग्रामपंचायत जो काही प्रकरण आहे ते खूप महत्त्वाचे आहे. 2022मध्ये विचारलेलं आहे. राज्यपाल संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. घटनात्मक जे काही संस्था आहेत, राज्य लोकसेवा आयोग, त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग त्यावर प्रश्न विचारलेला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळावर फ्रिक्वेंट प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. परत पंचायत राजवर ग्रामपंचायतचे ग्रामसभा संदर्भात जे काही ठराव आहेत त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. पंचायत राज संदर्भात जे काही स्थापन झालेल्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यावर राज्याचा महाधिवक्ता, त्यानंतर आहे राज्यघटने निर्मिती संदर्भाने जे काही समिती आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके. आणि 2023मध्ये तर अख्खा पॅटर्नच चेंज करून दिला आयोगाने. ओके. या ठिकाणी अशा पद्धतीच्या मीन्स या पॅटर्नला आपण लागू झाल्याचे दिसून येतो. ओके. सो एकदम जज्बात बदल देवाला काम आयोगाने करून ठेवलेले. यामध्ये राज्याच्या महाधिवक्ता जे आधी विचारलेले टॉपिक आहे त्यामध्ये बरेचसे टॉपिक या ठिकाणी रिपीट केलेले आहे. ओके. ते थीम रिपीट झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. उच्च न्यायालय आहे. पंचायत राज दिन संदर्भाने प्रश्न विचारले गेले होते. राज्य विधिमंडळासंदर्भाने विधान परिषद यावर प्रश्न विचारलेला आहे. ते ऑलरेडी विधिमंडळासंदर्भाने मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, त्यानंतर विधानसभा यावर प्रश्न विचारलेलेच आहे. ओके. महत्त्वाचे जे काही घटनादुरुस्ती आहेत ते प्रश्न विचारलेले आहे. परत ग्रामपंचायत अतिशय आवडता टॉपिक आयोगाचा. ओके. सरपंच अधिकार त्यांच्या कार्यसंदर्भाने, केंद्र राज्य संबंध सरकारी या आयोगावर प्रश्न विचारलेला आहे. घटनात्मक संस्थावर परत भारतीय निवडणूक आयोगावर प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. राज्यशास्त्रज्ञ जे वेगवेगळे तत्त्वज्ञ आहेत त्या संदर्भाने प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. संविधान निर्मिती कार्य. ओके. समिती. त्यानंतर संविधान निर्मिती संदर्भाने जे काही पहिला मसुदा कधी सादर केलेला होता त्या संदर्भाने. DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे संदर्भाने प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा संदर्भाने प्रश्न आहे. आणि मूलभूत हक्क त्या संदर्भाने वेगवेगळ्या कलमांसंदर्भाने प्रश्न दिसून येतो. आणि 7वी अनुसूची. ओके. 7वी अनुसूची तर 2018 पासून प्रत्येक वर्षी रिपीट होताना दिसून येतो. ओके. 7वी अनुसूची या ठिकाणी बघू शकता. 7वी अनुसूची. ओके. त्यानंतर आहे अजून कुठं या ठिकाणी 7वी अनुसूची आहे. सो वेगवेगळ्या अनुसूचींसंदर्भाने प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. ओके. राज्यपालासंदर्भाने प्रश्न आहे. महाधिवक्ता संदर्भाने आपल्याला प्रश्न दिसून येतो. त्यानंतर महत्त्वपूर्ण घटना, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री,
व मंत्रिमंडळ संदर्भाने प्रश्न आहे. उच्च न्यायालयासंदर्भाने आपल्याला प्रश्न दिसून येतो. सो असे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण सबसिक्वेंट स्लाईडमध्ये बघणार आहोत. हे आपण 2018 ते 2022 पर्यंत फक्त 10 प्रश्न विचारले जायचे, तर 2023मध्ये 15 प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आता कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत. ओके, हे एवढे जरी टॉपिक केलं तर जे आपण प्रश्न विचारले जातो आहे, सध्या 15 प्रश्न विचारले जातो आहे, तर 13 ते 14 प्रश्न 100% बरोबर येण्याची शाश्वती मी देतो आहे. ओके, जर व्यवस्थित तुम्ही हे जे प्रकरण आहे ते अभ्यासलं तर. सो यासाठी जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण बघूयात. आता यामध्ये संविधान निर्मिती. आता संविधान निर्मिती संदर्भाने म्हणजे यामध्ये जे काही वेगवेगळ्या समित्या आहेत. ओके, वेगवेगळ्या मूलभूत अधिकार समिती कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर किती सदस्य त्यामध्ये होते, पहिला अहवाल कधी सादर केला त्यांनी, त्यानंतर त्यांचे जे वेगवेगळ्या सभा झालेल्या असतील ते किती संविधान सभेच्या किती सभा झाल्या त्या संदर्भाने वेगवेगळे जे काही कलम आहेत ते कधी लागू झाले आहेत, कोणते कलम त्वरित लागू करण्यात आले, अध्यक्षपद कोण होते त्या वेगवेगळ्या समित्यांचा, ठराव कधी पास झाला, या संदर्भाने संविधान निर्मिती अंतर्गत अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये हे जे 3 टॉपिक आहेत ते सविस्तर बाय हार्ट आपल्याला असायला हवे. नंतर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे देखील खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते देखील तुम्ही नक्कीच अभ्यासा जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल तर. राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषदे संदर्भाने जे काही संविधानात तरतुदी आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर महाधिवक्ता, उच्च न्यायालयाचे जे काही अधिकार क्षेत्र आहेत त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर घटनात्मक संस्थामध्ये कोणत्या घटनात्मक संस्था अभ्यासायच्या, तर निवडणूक आयोग, राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग, त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्ग आयोग. ओके, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग या संदर्भाने घटनात्मक संस्थेत. बिगर घटनात्मक संस्थांमध्ये लोकपाल आणि लोकायुक्त, राष्ट्रीय महिला आयोग, नीती आयोग हे जे काही वेगवेगळे बिगर घटनात्मक संस्था आहेत ते आपल्याला माहिती असणे किंवा त्या संदर्भाने अभ्यास आपला असायला हवा. ओके, केंद्र राज्य संबंध अतिशय महत्त्वाचा टॉपिक. त्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यांचे वेगवेगळे अधिकार त्या केंद्र राज्य संबंधामध्ये जे माहिती आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे जे वेगवेगळे आयोग केंद्र राज्य संबंधामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेले होते, ज्यामध्ये सरकारी आयोग असेल, पंचायत आयोग असेल, त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे, कारण यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, पंचायत राज, ग्रामपंचायत मस्ट आहे. ओके, अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे ग्रामपंचायत, सविस्तर माहिती असायला हवी. किमान 2 मार्क्स तर कुठेही म्हणजे तुमचा 1 किंवा 2 जे प्रश्न आहे ते नक्कीच सॉल्व्ह होणार आहे. ओके, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत खूप इम्पॉर्टंट टॉपिक. 73वी व 74वी घटनादुरुस्ती कधी झालेली होती, कधी लागू झाली. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये जे विषय स्वीकारण्यात आलेले होते, तर किती विषय 73व्या घटनादुरुस्ती अंतर्गत आणि किती विषय 74व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले, संविधानात काय काय बदल करण्यात आले ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर 7वी अनुसूची अतिशय महत्त्वाचं जे टॉपिक आहे ते देखील आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे, ज्यामध्ये केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीमध्ये जे काही वेगवेगळे विषय दिलेले आहेत ते विषय आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे संविधानातील जे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये लोकशाही, संघराज्य पद्धती, न्यायव्यवस्था, त्यानंतर आहे प्रजासत्ताक, ते त्यांचं अध्ययन आपण केलेलं असायला हवं. ओके, त्या संदर्भाने वेगवेगळे जे काही पॉलिटिकल शास्त्रज्ञ होते किंवा जे काही तत्त्वज्ञ होते त्यांनी जे मते मांडलेली आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मते असतील, संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या सदस्यांनी मांडलेले मते जे आपल्या लक्ष्मीकांत या टॉपिक या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही अभ्यासणे गरजेचे आहे. महत्त्वपूर्ण कलमे, जे काही महत्त्वपूर्ण कलम आहे त्यावर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारला जातो. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, आतापर्यंत जे महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो अशा पद्धतीने 10 ते 12 टॉपिक म्हणजे साधारणतः या ठिकाणी 12 टॉपिक दिलेले आहे. जरी टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले तर किमान 13 ते 14 प्रश्न आपण व्यवस्थित आपल्या जो काही स्कोर आहे तो इन्क्रीज करण्यासाठी मदत होणार आहे, हेल्पफुल होणार आहे. ओके, आता सोर्सेस काय आहेत, तर जर 12वीचा जो काही स्टेट बोर्ड आहे, जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल आणि तुम्हाला या संदर्भाने जे काही बेसिक कॉन्सेप्ट व्यवस्थित झालेलं नसेल तर तुम्ही सुरुवात 12वीची जी काही राज्यशास्त्र, जुने राज्यशास्त्राचं जे बुक असेल तुमच्याकडे त्यापासून सुरू करू शकता. सोबतच आता नवीन जे काही पुस्तक आलेलं आहे, 11वीची जी काही नवीन पुस्तक आलेलं आहे बाजारामध्ये म्हणजे स्टेट बोर्डचे, ते तुम्ही नक्कीच अध्ययन करू शकता. त्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे.
आता 2023मध्ये जो काही शास्त्रज्ञांसंदर्भात जोड्या जो स्वरूपाचा प्रश्न आहे तो 11 स्टेट बोर्डमध्ये लेटेस्ट 11 स्टेट बोर्डमध्ये विचारण्यात गेलेला आहे. ओके, त्यावरून विचारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. एम लक्ष्मीकांत तुम्ही वाचत असाल तर नक्कीच फायदेशीर असणार आहे, किंवा याला पर्यायी तुम्ही रंजन कोडंबे सरांचे जे काही पुस्तक आहे ओके भारतीय राज्यघटना ते देखील अध्ययन करू शकता. सो एम लक्ष्मीकांतवरून डायरेक्ट बरेचसे क्वेश्चन कॉपी पेस्ट होताना दिसून येतो. पंचायत राज संदर्भाने तुम्ही जे काही क्लास नोट वगैरे किंवा तुम्ही जे पुस्तक वाचत असाल ते वाचा, प्लस जे काही वेगवेगळे ग्रामपंचायत अधिनियम आहे, त्यानंतर आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम, त्यांचे जे काही महत्त्वाची तरतूद आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, इतके जरी या सोर्सचा जरी वापर तुम्ही केला तरी व्यवस्थित 14 ते 15 प्रश्न तुम्ही बरोबर आणू शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपण एकंदरीत जे काही स्ट्रॅटेजी आहे ते आपण राज्यशास्त्र संदर्भाने स्ट्रॅटेजी बघितलेली आहे. ओके, सो या संदर्भाने आपण पॉलिटी हा विषय आतापर्यंत 2018 ते 23 या वर्षी जी प्रश्नपत्रिका आहे ते अध्ययन केलेलं आहे. त्या संदर्भाने स्ट्रॅटेजी व्हिडिओ देखील बनवलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत जे प्रश्न कंबाईन पूर्वपरीक्षेत विचारलेले आहे ते आपण अध्ययन करण्याला सुरुवात करूयात. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, हॅव अ गुड डे.